पाऊस चालू आहे बापरे. आणि आम्ही आलेलो आहे तो इथे तर भरपूर आम्ही जाणार आहोत आता पहिलं गेट ऑफ इंडियाला जाणार आहोत. ऑटोमध्ये आहे दोघं पण. त्यामुळे मी पाऊस खूप सारा पाऊस होता मॉर्निंगला. बोलले नाही 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 जाऊ आपण. तर जाऊया, खूप सारा एन्जॉय होणार आहे. मग आजचा ब्लॉग जो आहे गेट ऑफ इंडियाला चाललो आम्ही, बट खूप गरम होतं आहे. अवतार तर खतरनाक झाला आहे. पाऊस येण्याची शक्यता आहे, जोरदार पाऊस येण्याची शक्यता आहे. तरी आम्ही फिरायला गेलो, बच्चा पाठीमध्ये आणलं नाही, दोघंच बिकॉज पाऊस होणार आहे ना. चला, आमची ट्रेन आलेली आहे आता. ओके, ह्या ट्रेननी आम्ही जाणार आहोत पहिलं शिवाजी टर्मिनसला आणि तिथून पुढे गेट ऑफ इंडिया. चलचं खाली एक रामा भरलेली रे. आता घाटकोपरून बसलो होतो आम्ही. मला वाटतं बराच वेळ लागतो जायला. अर्धा तास लागतोय आणि बिकॉज खूप गरम होत चाललाय आणि खूप क्राऊड आहे, बघू शकतो ना. आता जस्ट जागा भेटली आहे मला पण. आम्ही उतरलो आहोत आता CST येथे छत्रपती संभाजी महाराज टर्मिनसला उतरलो आहोत आम्ही. बघू शकता ट्रेनने जस्ट उतरलो आहे. आणि पण आता आम्हाला लोकल पळायचं आहे गेट ऑफ इंडियाला. आणि स्पेशली रमाने कधी बघितलेलं नाही आहे ते गेट ऑफ इंडिया, राईट? मग ऐकून म्हणता का बरं? बघितलेलं आहे. तुमच्यासोबत फर्स्ट टाइम यायला लागले. ओके. बरोबर आलेले, माझ्या भावाबरोबर आले, त्यांच्यासोबत पहिल्यांदा आले. ठीक आहे, ते तुम्हाला झूम करून दाखवतो. सगळा ट्रेन उभा आहे. हे आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आहे इथे. ओके, तर आपल्याला तिथे समोर जायचं मग. मित्रांनो, आम्ही आता निघलो आहेत छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या बाजूला निघलो आहेत. आता आम्ही इथून टॅक्सी बघणार आहोत आणि इथून जाणार आहोत. आणि स्पेशली म्हणजे याची जे हे आहे ना बांधलेलं स्टेशन, हे इंग्रजाच्या काळामध्ये बांधलेलं आहे. अजून पण जशाल तसंच आहे. स्टेशनची खासियत आहे बरं आहे ना. बघा सगळीकडे हे आहे छत्रपती शिवाजी टर्मिनस. हे समोरचा मेन एंट्रन्स आहे. आणि स्पेशली याच्या बाजूबाजूला खूप साऱ्या उंच्या बिल्डिंग्स आहेत. खतरनाक आहे यार. वाव, एकदम खतरनाक, एकदम मस्त आहे. आणि आम्हाला आता समोर जायचं आहे आणि समोर आम्ही पकडणार आहोत गेट ऑफ इंडियासाठी. तर इथून आम्ही बस बघतोय आहे का, बिकॉज हे बस स्टेशन आहे. तर गेटवे जाण्यासाठी जी बस आहे त्या बसमध्ये आम्ही बसलेलो आहोत. गेटवे म्हणतात ना. हां, गेटवे बोलतात त्याला. आता आम्ही बसलेलो आहे बसमध्ये. जास्तीत जास्त 10-15 मिनिट लागतात. चला, आम्ही चाललेलो आहेत आता गेटवेला. आणि गेटवेला गेलेलो आपण मस्तपैकी कुठून जाते तिथे हे मेन रोड आहे यार, है ना. LIC बँक वगैरे सगळं आहे. मुंबईची ट्रॅफिक. तर हे आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं चिन्ह याच्यावर पैशावरती आहे. रिझर्व्ह बँक आहे ना, माझी रिझर्व्ह बँक ची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रॉब्लेम ऑफ रुपीज. चर्च गावी असतात ना, गावी असतात ते. अखेर मित्रांनो, आम्ही आता बापरे बाप काय जबरदस्त हॉटेल आहे. आणि रमान आम्ही आता जस्ट उतरलो आहोत गेट ऑफ इंडियामध्ये. ठीक आहे, वेगवेगळ्या टाईपचे लोक दिसणार आहे. ते खूप काही तुम्हाला वेगळं बघायला भेटणार आहे. बिकॉज हे गेट ऑफ इंडिया म्हणजे मुंबईचा मला वाटतं हा लास्ट स्टॉप आहे. ओके, आणि आपण ही ताज हॉटेल आहे मग. मित्रांनो, आम्ही आता उतरले आहोत गेट ऑफ इंडियामध्ये. ओके, बट आम्हाला त्या रस्त्याने जायचं आहे आतमध्ये. लोक खूप चालले आहेत.
आणि पण एवढा क्राऊड दिसतोय ना, भयान क्राऊड आहे यार. हां ओके. तर आम्ही पण चाललो आहेत बिकॉज आम्हाला समोर मेन एंट्रन्समध्ये आम्ही गेलेलो नाहीत. ओके मेन एंट्रन्समध्ये जायची तयारी चालू आहे. वाव आहे गेट ऑफ इंडियाचं मेन एंट्रन्स बिकॉज इथून चेक होऊन जाते पूर्ण काय. ओके हे बॅकग्राऊंड आहे गेट ऑफ इंडियाचं. ठीक आहे सगळे लोक वगैरे आहेत इथे. ओके रमा पण आहे. आलो का म्हणजे आता हां आणि खूप मजा येणार आहे पुढे. आता तिकीट पण आहे का? तिकीट काय आहे? हो आय थिंक हो तिकीट वगैरे काढावं लागेल. तर इथून चेक होऊन जाणार आहे आपण सगळे. पोलीस आहे ठीक आहे. इथून बराबर एवढी सुरक्षा असणं गरजेचं आहे. मित्रांनो अखेरकार आपण येथे गेट ऑफला पोहोचलो आहोत. हे आहे गेट ऑफ इंडिया. ओके गेट ऑफ इंडियाला पोहोचलो तर हां तुम्हाला कसं वाटलं? आणि तिथूनच बाहेर जहाजाने हां बाहेर जाता येतं. फर्स्ट टाइम आम्ही दोघं कपल म्हणून आलो तो फर्स्ट टाइम. कधी नाही यांनी आलं मला शुक्रिया युट्यूब बाबाची की मला त्यांनी सोबत तरी घेऊन आले तर आणि दाखवायला सुरुवात तरी केली काही ना खोटं बोलते तर आज खोटं बोलतात. आज बरं तुम्ही सांगा पहिल्यांदा आले का नाही तुम्हाला गेट ऑफ इंडियाला? पहिल्यांदा आलं ही वेगळी गोष्ट आहे. ओके खोटं बोलतायत ना. झाले 15 वर्ष झाले असतील आमच्या लग्नाला. बरोबर एक खरं बोलते. ऍक्च्युली 15 वर्ष लग्न झाले आमच्या लग्नाने. 15 वर्ष आले आहे ना. 15 वर्ष कम्प्लीट झाले तर. आणि युट्यूबचे खरंच थँक गॉड की युट्यूब आम्ही फिरायला असतो दादा इकडे तिकडे. ओके आणि तुम्ही बघू शकता आमच्या पाठीमागे. चला तुम्हाला बघूया आपण मेन गेट दाखवूया. आणि समुद्र पण आहे खूप मोठा समुद्र आहे. त्या समुद्रामध्ये पण आपण जाण्याचे प्रयत्न करूया. इकडे बापरे इकडे स्वामी विवेकानंदचा फोटो वगैरे आहे. ओके वाव आणि खरंच मला सांगितलं आल्यानंतर ना मस्त एकदम असं थंडगार वाटलं बिकॉज इथे कारण की खूप छान अशी समुद्राची हवा येते. खूप चांगली समुद्राची हवा येते. आणि स्पेशली आमच्या खूप दिवसात समुद्र काय बघा मित्रांनो ह्या गेटच्या बाजूला स्पेशली एक विशेष आहे की स्वामी विवेकानंदची इथे एक खूप चांगली एक मस्त स्टॅच्यू उभारला आहे. आणि एक आकर्षक आहे की ते एक मनमोहक अशी आकृती आहे. आणि खूप इकडं आल्यानंतर पहिलं आपल्याला दिसल्याचं ते. रमा खरंच काय बोलते रमा? काय सांगणार तू आज? खूप छान वाटायले. आणि बच्चा पार्टी नाही म्हणून त्याच्यामुळे थोडीशी हे पण वाटते की मुलांना बी आलं सोबत घेणं होतं आम्ही. कारण की भरपूर पाऊस येण्याची शक्यता होती पण इथं आले तर खूप असं खुल्लं झाले आणि पाऊस सुद्धा नाहीये. पाऊस नाही आणि वातावरण खूप चांगलं आहे. आणि खूप एवढं बघू शकता क्राऊड आहे सगळीकडे. आणि रमा खूप एन्जॉय करते. रमा खायला नाही घेतलं काय पण तुम्ही? खायला घ्यायला पाहिजे होतं ना. फिरत येत पुढे गेल्यानंतर घेऊया. तसं जेवण करून आलो आम्ही घरी. तसं आम्ही जेवण करू आणि त्याला आतमध्ये बोट दाखवतो आपण. एलिफंट आहे वगैरे आहे नंतर तुम्हाला जर समुद्रामध्ये जायचं असेल तिथून 130 रुपये तिकीट आहे. हे आहे बोट वगैरे तुम्ही बघू शकता इथे. आणि पूर्ण समुद्र आहे बघा हे. गेट ऑफ इंडियाचा गेट ऑफ इंडिया समुद्र आहे हा. खूपच चांगला समुद्र आहे. म्हणजे इथून पूर्ण बाहेरचा माल वगैरे आहे. इथून बाहेरचा माल वगैरे येतो माहिती का? बघा पाठीमागे काय सुंदर नजारा आहे. पाठीमागे बोट वगैरे आहे. होत होतं पण इतकी छान हवा वाटायला लागली पण हा. आणि खूप छान बोट चालते. बोट मध्ये भरपूर वेळा बसलो म्हणून बोट मध्ये नाही आपल्याला परत जायचंय. चला बघू. बिकॉज आपल्याला लवकरात लवकर जायचं आणि आपल्याला खूप लांब जायचं आहे. आणि हे रमा इथे जरा हेच आहे गेट ऑफ इंडिया. ओके मेन ह्या गेटला बघण्यासाठी लांबून खूप म्हणजे अमेरिका वगैरे चौकून लोक येतात फक्त एवढ्या गेटला बघण्यासाठी.
आणि हे गेट कधी बांधलेलं आहे? इंग्रजांनी बांधलेलं ना. हा पण ह्या गेट साठी खूप खूप लांबून बनलं. जे आपल्या भारतीय लोकांनी बलिदान दिलेलं आहे मित्रांनो. ठीक आहे, तेव्हा हे कुठतरी गेट उभं राहिले आणि खूप छान आहे. हा. आणि I think मला बघू शकता तुम्ही, ही आहे ताज. माहिती ना एक असा अटॅक वगैरे केला होता, ही ताज. आपण त्याच्या लोक जवळ जाणार आहोत त्याच्या. खूप दिवस गुंडाला फुललं. हा तीच आहे ताज हॉटेल. जोडीनं फोटो काढले जोडीनं. ठीक आहे. आणि रमाची family होती. कधी काढली नसती अशी फोटो काढली तर. आणि खूप छान वाटलं फोटो पण काढून. आणि स्पेशली काका जे आहे त्यांनी फोटो काढलेला आहे, तर कोणाला फोटो काढायला स्पेशली काका आहे तिकडे येऊन फोटो वगैरे काढा. सगळेच काढतात तिथे येऊन. हा छान फोटो आलेला आहे. खरंच छान फोटो आलेला आहे. येईल मी. बिकॉज मोबाईलच्या जमान्यामध्ये आजकाल फोटो पण काढतात फोटो वगैरे. आणि खरंच येऊन इथं खूपच चांगलं वाटलंय, कारण की आणि खूप आनंद पण झाला. ओके. आणि इथं काय तसं तरी काहीतरी कार्यक्रम चालू आहे. चला बघूया आपण काय कार्यक्रम चालू आहे. ओके. खूपच चांगलं आहे यार रमा. धन्य झाले रमा ना. आणि स्पेशली म्हणजे वाव, कापडी पिशव्या वगैरे असं काहीतरी आहे. या काहीतरी एक मॅसेज आहे यांचा की पिशव्या वगैरे, प्लॅस्टिकच्या पिशव्या वगैरे काय आहे, कापडी पिशवी वापरा, सुंदरतेला वाचवा. म्हणजे जे कापडाच्या वस्तू आहेत त्या यूज करा. आणि प्लॅस्टिक खूप सारा धोका होतोय बरं की नाही, काही ब्लॉकेज होतात, तर त्यांचा संदेश खूप चांगला आहे. आणि ते पथनाट्य हे करतायत, सादर करतायत ना रमा.